नमस्कार। आज मी शिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे। मस्त अशी चमचमीत भाजी शिमला मिरचीची बनवलेली आहे। ती मी कशी बनवली, त्यासाठी काय काय जिन्नस वापरलेले आहेत, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2 शिमला मिरची स्वच्छ धुवून कापून अशी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। 2 शिमला मिरचीला मोठा एक कांदा बारीक चिरलेला आहे, चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। दही 2 चमचे फेटून घेतलेलं आहे पूर्ण मस्त असं। एक मोठा चमचा बेसन, अर्धा चमचा गरम मसाला, एक मोठा चमचा धणेपूड, जिरेपूड अर्धा चमचा, आलं लसणाचे पेस्ट 1 चमचा, मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा घरगुती मसाला किंवा लाल तिखट। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय, कढई गरम करून त्यामध्ये हे आपल्याला मिरचीचे तुकडे, शिमला मिरचीचे तुकडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे परतून घ्यायचे बघा। ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचे त्याला, कारण शिमला मिरचीचे भाजीला मिरची पूर्ण शिजवायची नसतात, थोडीशी अशी परतून घ्यायची आणि काढून घ्यायची आणि मग पुन्हा ग्रेव्ही मध्ये घालून सुद्धा थोडीशी शिजवायची। आता ही काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। एक बारीक चिरलेला कांदा आहे, तो कांदा घालून घेतला आणि त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित कांदा मऊसूद असा होईपर्यंत परतून घ्यायचंय। कांदा परतून झालं की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे, नंतर टोमॅटो घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मऊसूद करून घ्यायचंय आणि आता त्यामध्ये बेसन घालून परतून घ्यायचंय। बेसन घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचंय, कांदा आणि टोमॅटो मध्ये व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं। आता धनेपूड आणि सगळे मसाले घालून घ्यायचे, गरम मसाला वगैरे। मस्त अशी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी पण रेसिपी आहे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे, चविष्ट अशी। आता मसाले पूर्ण एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे मस्त असे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय। तेल सुटलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं मसाल्यावर आणि आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे बघा। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला आता झाकण लावायचं आणि 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर पूर्ण शिजवून घ्यायचा मसाला मस्त असा। आणि मसाला शिजल्यानंतर बघा मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि तेल पण कढईला चिकटत नाही, म्हणजे तेल सुटलेलं आहे आणि शिजलेला आहे आपला मसाला। आता गॅस एकदम मंद करायचंय आणि मंद केला करून त्यामध्ये हे दही घालून घ्यायचंय आणि दही पूर्ण मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता दही घातल्यानंतर त्याला पुन्हा शिजवून घ्यायचंय बघा। आता मस्त हे आपलं दही घातलेलं पण शिजलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं हा मसाला आणि त्यामध्ये आता शिमला मिरची घालून घ्यायची, मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आणि मिरचीचे तुकडे घालून झाल्यानंतर त्याला झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायचं, कारण पहिलेच आपण त्याला थोडेसे शिजवलेले आहेत आणि शिमला मिरची थोडी कडकच ठेवायची असते बघा। मस्त असे त्याला तेल सुटलेलं आहे बघा। आता ही भाजी आपली तयार आहे, त्यामध्ये आता कोथिंबीर वरून घालायची आहे बघा, छान अशी। आता एका सर्विंग प्लेट मध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे बघा, मस्त अशी चमचमीत अशी आणि एकदम हॉटेल सारखी अशी शिमला मिरचीची भाजी आपली तयार आहे। आणि ही भाजी आपल्याला पोळी सोबत, चपाती सोबत आणि भाकरी भातासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनल तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।